वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण तोंडात विरघळतील अशी खुसखुशीत गोड शंकरपाळी बनवतोय। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे। तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे। यामध्ये आपण सुरुवातीला पाव कप पाणी घालूया आणि लगेच आता यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे। तर इथे मी पिठी साखर घेतली आहे। तर ही साखर आपल्याला फक्त विरघळून घ्यायची आहे, याचा पाक वगैरे बनवायचा नाही। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि ही साखर आपण चमच्याने हलवत विरघळून घेऊया। तर थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता साखर विरघळलेली आहे। तर आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचं आहे। गॅसवर मी आता एक छोटी कढई ठेवली आहे। यामध्ये पाव कप तूप घालूया। तर इथे मी साजूक तूप घेतलंय। हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घालायचं आहे। असं तूप गरम करून मग पिठामध्ये घातलं की शंकरपाळी छान खुसखुशीत तयार होतात। तर हे आता छान गरम झालेलं आहे। गॅस बंद करूया। इथे मी आता 2 कप मैदा घेतला आहे। तर तो आपल्याला एका भांड्यात घालायचा आहे। थोडंसं मीठ घालूया। तर कुठल्याही पदार्थात थोडंसं मीठ घातलं म्हणजे तो पदार्थ खायला आणखी छान लागतो। चमच्याने थोडंसं मिक्स करायचं आहे आणि जे आपण तूप गरम करून घेतलं होतं ते यामध्ये घालूया। तूप गरम आहे तर सुरुवातीला चमच्यानेच हलवून घ्यायचं आहे। आता हाताने मी या पिठाला सगळं हे तूप चोळून घेते। तर व्यवस्थित असं दोन्ही हातावर घेऊन चोळायचं। असं हातावर चोळून घेतलं म्हणजे मैद्याला अगदी व्यवस्थित हे तूप लागतं। मोहन अगदी परफेक्ट झालं म्हणजे शंकरपाळी अजिबात बिघडत नाहीत, खायला एकदम खस्ता लागतात, कडक होत नाहीत। तर आता मी हे व्यवस्थित तूप सगळ्या पिठाला चोळून घेतलंय। छान अशी याची मूठ तयार होतीये म्हणजेच आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे साखर आणि पाण्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि आता पीठ भिजवून घेऊया। हे कढईला जे थोडंसं लागलेलं आहे ते या पिठाला लावून घेऊया। आपण घेतलेलं मैदा, साखर आणि पाण्याचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित असा गोळा तयार झाला आहे। अजिबात वरून पीठ घालायची यामध्ये गरज नाही। आता हे असंच आपण अर्धा तास पीठ झाकून ठेवूया म्हणजे छान भिजेल। आता अर्धा तास झाला आहे तर पीठ आपलं छान भिजलंय। पोळपाटावर घेऊन थोडं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आता ह्याचे 2 गोळे करून घेऊया। एक गोळा घेऊन ह्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आणि बाकीच्या पिठावर मी झाकण ठेवलंय। तर पोळी आपल्याला फार पातळ ठेवायची नाही, थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची म्हणजे शंकरपाळी खस्ता तयार होतात। पीठ आपलं एकदम पाहिजे तसं तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता अजिबात पोळपाटाला चिकटत नाहीये, सहज ही पोळी उचलल्या जातीये। तर आता इथे मी एक जाड पोळी लाटून घेतली आहे। तर शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईड मी आधी फोल्ड करून घेतले आणि मग वरचा आणि खालचा भाग पण फोल्ड करून घ्यायचा आणि परत थोडासा आकार देऊन घेऊया आणि आता पहिलेप्रमाणेच परत पोळी लाटून घ्यायची आहे, थोडीशी जाडच ठेवायची। तर शंकरपाळ्याच्या मी आधी बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत। तर तुम्ही कशाही पद्धतीने शंकरपाळी बनवली तरी काहीच हरकत नाही, फक्त मोहन अगदी योग्य प्रमाणात असलं की ही छान खुसखुशीत तोंडात विरघळतील अशी तयार होतात। तर आता इथे आपली ही पोळी लाटून झालेली आहे, कट करून घेऊया। तर इथे मी पिझ्झा कटर घेतलाय, तुम्ही सुरीने कट केलं तरी काहीच हरकत नाही। तर आधी हे जे साइड्स आहेत ते कट करून घेऊया। चारी बाजूने मी कट करून घेतलंय। ही शंकरपाळी तुम्ही चौकोनी आकारात किंवा डायमंड शेपमध्ये तुम्हाला हव्या त्या आकारात बनवून घेऊ शकता। तर आधी याला मी सरळ कट करून घेतलंय
आणि आता डायमंड शेपमध्ये कट करून घेणार आहे, म्हणजे दिसायला एकदम छान दिसतात। सगळी कट करून झाली। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अगदी सहज निघून येत आहेत, एकदम दिसायला मस्त दिसत आहेत, आकार खूप सुरेख आलाय। तर ही एवढ्या जाडीची मी ठेवली आहे। अजून एक आपण अशाच पद्धतीने पोळी लाटून घेऊया। जाड पोळी आधी लाटून घ्यायची आणि ह्याला क्रॅक्स गेले तरी काहीच हरकत नाही, कडेने गेले तर आपण कट करून घेणारच आहोत आणि मध्ये हे तुम्हाला क्रॅक्स दिसत आहेत, त्याने ही शंकरपाळी एकदम खस्ता तयार होतात। आता परत याला फोल्ड करून पोळी लाटून घ्यायची आहे। तर मी सगळी शंकरपाळी आता लाटून कट करून घेतली आहेत, तळून घेऊया। गॅसवर मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं। तर शंकरपाळी तळण्यासाठी फार कडकडीत तेल गरम करायचं नाही, मीडियम तेल गरम करून घ्यायचं आणि मग ही तळून घ्यायची आहेत। तर आपण एक ह्यामध्ये घालून बघूया। असे कडेने बुडबुडे येत आहेत, म्हणजे पाहिजे तसं आपलं तेल गरम झालेलं आहे। तर आता अलगद हाताने यामध्ये ही सोडूया आणि मीडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे। फार गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आणि सोडल्यानंतर याला अजिबात हात लावायचा नाही। थोडीशी सेट झाली आणि तळून वर आली की मग पलटून घ्यायची आहेत। तर आता थोडीशी वर आली आहेत, पलटून घेऊया। गॅस अगदी लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायचा आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहेत। तर उलट सुलट करून मी ही तळून घेतली आहेत। सतत उलट सुलट करून तळली म्हणजे एकसारखा रंग येतो। तर आपली पहिली बॅच इथे तळून झालेली आहे, काढून घेऊया। एकदम सुरेख दिसत आहेत। आता ही उरलेली पण अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहेत। वर येईपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही, थोडीशी वर आली की मग पलटून घ्यायची आहेत आणि उलट सुलट करून छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचं। तर इथे आपली आता दुसरी बॅच पण तळून झालेली आहे, काढून घेऊया। तर मस्त अशी एकदम खुसखुशीत तोंडात विरघळतील अशी शंकरपाळी तयार झाली आहे। आता याला पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच एखाद्या बरणीत भरून ठेवायचेत, म्हणजे महिनाभर सुद्धा अगदी मस्त खस्ता राहतात। तुम्ही जर गरम असताना थोडेसे कोमट असताना बरणीत भरले तर मग हे नरम पडतात, त्यामुळे थंड झाल्यावरच बरणीत घाला। तर अशा पद्धतीने बनवून पहा आणि कसे झाले मला कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।